स्वागत आहे तुमचं आपल्या योजना कॉर या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 19व्या हप्त्यासंदर्भात सविस्तर बातमी जी आहे ती बातमी आपण जाणून घेणार आहोत। तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राज्य सरकारकडून राबवली जाणारी ही योजना योजनेच्या 6व्या हप्त्यासंदर्भात सविस्तर माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर एकंदरीत मित्रांनो, या दोन्ही हप्ते जानेवारी मध्येच मिळणार आहेत, तर फेब्रुवारी मध्ये नाही। सविस्तर माहिती जाणून घेऊत। एकंदरीत अनेक शेतकरी बांधवांना संभ्रमात आहेत की 5,000 रुपये मिळणार का 4,000 रुपये, याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे आताच आपल्या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की विजिट करा। तर पीएम किसान योजना ही केंद्र सरकारकडून राबवली जाणारी आतापर्यंत सर्वात मोठी योजना आहे। या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 18 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात आले आहेत। एकंदरीत येणारा 19वा हप्ता तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणारच आहे। एकंदरीत पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा 19वा हप्ता जो आहे तो जानेवारी मध्ये या दिवशी मिळणार आहे। सविस्तर माहिती आपण पाहूत। तत्पूर्वी पुन्हा एकदा आपण सबस्क्राइब केलं नसेल YouTube चॅनलला, आपल्या योजना कॉर YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला ऑल प्रेस करा। अशाच नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत राहील। तर एकंदरीत मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा 19वा हप्ता जो आहे तो नक्कीच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। एकंदरीत सविस्तर माहिती, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून वार्षिक जी आहे 30,000 रुपयाची रक्कम दिली जाते आणि देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांना याचा सुद्धा लाभ मिळत असतो, घेत असतात। मात्र त्यासाठी आपण शेतकऱ्यांची एक महत्त्वपूर्ण काम म्हणजे मी अनेक व्हिडिओमध्ये सांगत असतो ती म्हणजे ई-केवायसी प्रक्रिया। ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण नसेल तर ई-केवायसी करून घ्या। तसेच दुसरं म्हणजे ई-केवायसी केल्याच्या नंतर आपल्याला 19वा हप्ता हा येऊ शकतो, पण ई-केवायसी अनिवार्य केल्यामुळे आणि ई-केवायसी केली नसेल तर 19वा हप्ता स्टॉप पण होऊ शकतो। तर एकंदरीत मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या 19व्या हप्त्यासाठी आपल्याला ई-केवायसी करणं गरजेचं आहे। त्यामुळे ई-केवायसी कशा पद्धतीने करायची, ई-केवायसी सोपी आहे। आपण OTP बेस्ड घर बसल्या सुद्धा करू शकता किंवा जवळच्या CSC सेंटरवर किंवा ऑनलाईन सेंटरवर जाऊन तुम्ही जे आहे तुमची ई-केवायसी करू शकता मित्रांनो। तर अशा पद्धतीने तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता। अधिकृत वेबसाईट आहे www.pmkisan.gov.in। या अधिकृत वेबसाईटला तुम्ही पीएम किसान योजनेच्या भेट देऊ शकता। त्यानंतर तुम्हाला फार्मर्स कॉर्नरचा पर्याय निवडायचा आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे। ई-केवायसी जो पर्याय आहे त्याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर तुमची OTP झाली का नाही ते पण तुमच्या लक्षात येईल। ते कसं लक्षात येईल तर तुमची OTP बेस्ड ई-केवायसी होते, पण तुमची ऑलरेडी झालेली असेल तर तिथं ऑलरेडी असं म्हटलं जातं त्या वेबसाईटवर। तर तुमची झाली असेल तर काही चिंता करायची गरज नाही, पण झाली नसेल तर OTP बेस्ड आधार कार्डला पण एक त्याच्यामध्ये अट आहे, आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे। आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्ही घर बसल्या सुद्धा OTP बेस्ड ई-केवायसी तुम्ही करू शकता। एकंदरीत OTP बेस्ड ई-केवायसी तुम्हाला करता येते, घर बसल्या पण करता येते मित्रांनो, की तुम्हाला OTP फक्त मोबाईलवरती येतो, तो त्या बॉक्समध्ये टाकायचा आहे, सबमिट करायचा आहे, तुमची जी ई-केवायसी आहे ती होऊन जाईल। तर एकंदरीत मित्रांनो, अशा पद्धतीने ई-केवायसी सुद्धा तुम्ही घर बसल्या करू शकता। OTP बेस्ड ई-केवायसी आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं हे अनिवार्य आहे, ई-केवायसी करणं सुद्धा अनिवार्य आहे। अन्यथा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्ही CSC सेंटरवर जाऊ शकता, ऑनलाईन सेंटरवर, आणि पीएम किसान योजनेची ई-केवायसी सुद्धा बायोमेट्रिक आधारित करू शकता। तर एकंदरीत अशा पद्धतीने सुद्धा करू शकता। तर एकंदरीत मित्रांनो, आता तुम्हाला नवीन निर्णय किंवा आधार क्रमांक निवडावा लागेल आणि आधार क्रमांक टाकल्याच्या नंतर तुम्हाला ई-केवायसी पर्याय तुम्ही जर निवडला असेल आणि त्याच्यामध्ये आधार क्रमांक टाकला तर तुम्ही सर्च बटनावर क्लिक केले तर तुम्हाला ते स्टेटस दाखवेल। तुम्ही ऑलरेडी केलेले असेल तर ऑलरेडी म्हणेल, नाही केली असेल तर थेट तुमच्या मोबाईलवरती एक OTP येईल। OTP आल्याच्या नंतर ते तुम्ही टाकू शकता। पण एक विनंती आहे, आपण अधिकृत वेबसाईटलाच भेट द्या आणि तिथूनच ई-केवायसी करा, कुठे OTP टाकू नका। तर मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा 19वा हप्ताच्या संदर्भात आपण माहिती पाहत आहोत आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्यासंदर्भात 6व्या हप्त्यासंदर्भात सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊ। तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही राज्य सरकारकडून राबवली जाते, सर्वांना माहिती आहे। या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 5 हप्ते टाकण्यात आलेले आहेत आणि 5 ऑक्टोबर 2024 रोजीच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाशिम जिल्ह्यामधूनच ते हप्ते आहेत ते 4,000 रुपये एकंदरीत टाकण्यात आले होते। 4,000 रुपये टाकण्यात आले होते एकंदरीत त्यावेळेस। तर एकंदरीत मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या 19व्या हप्त्या संदर्भात बोलायचं झाल्यास 19वा हप्ता येण्यासाठी आपल्याला मी सांगितल्याप्रमाणे ई-केवायसी पूर्ण करून घ्या। तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घेतली तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊन जातील, काही अडचण नाही। तर मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या 18 हप्त्याचं तुम्ही स्टेटस काढू शकता। स्टेटस काढल्याच्या नंतर
काही जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही दुरुस्त करून सुद्धा घेऊ शकता मित्रांनो. तुम्हाला जर काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये सुद्धा विचारू शकता. तर एकंदरीत मित्रांनो ही KYC प्रक्रिया असेल तर दुरुस्त करून घ्या. केंद्र सरकारमार्फत राबवली जाणारी PM किसान महासन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता येण्यासाठी आपल्याला लँड सीडिंग स्टेटस, आधार सीडिंग स्टेटस. आता लँड सीडिंग स्टेटस काय असतो तर जमिनीची पडताळणी करणं गरजेचं आहे. हा जो प्रॉब्लेम आला असेल तर दुरुस्त करून घ्यायचा, काही त्याच्यामध्ये हे नाही. तर दुसरं म्हणजे मित्रांनो आधार कार्डला बँक लिंक असणं हा फार गरजेचं आहे, कारण की थेट पैसे तुमच्या DBT मार्फत थेट तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहेत. त्यामुळे तुम्हाला जे काय आहे ते DBT मार्फतच पैसे येणार आहेत. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला आधार कार्डला बँक लिंक असणं गरजेचं आहे. आधार कार्डला बँक लिंक करून घ्या. नसेल तर तुमच्याकडे आधारला बँक लिंक नसेल तर करून घ्या. PM किसान योजनेच्या माध्यमातून योजनेत जर नंबर अपडेट करायचा असेल तर मागं काही वेळेस नंबर अपडेट करण्याचा पर्याय येऊ लागला आणि ते खूप सोपे झाले होते आणि तुम्हाला आधार कार्डची गरज भासणार नाही. तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक PM किसान महासन्मान निधी योजनेची अपडेट करायचा असेल तर सर्वप्रथम मी सांगतो ती माहिती ऐकून घ्या आणि नंतर करू शकता. तर PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल आणि त्यानंतर फार्मर कॉर्नरच्या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मोबाईल नंबर जो आहे तुमचा मोबाईल नंबरवर क्लिक करायचा आहे. तुम्हाला नोंदणी क्रमांक जो आहे तुम्हाला नोंदणी क्रमांक माहीत नसेल तर PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरून सुद्धा काढू शकता तुम्ही. तर नोंदणी क्रमांक काढल्याच्या नंतर तुमच्याकडे आधार कार्ड नसल्यास PM किसान महासन्मान निधी योजनेच्या नोंदणी क्रमांकावरून क्लिक करून मोबाईल क्रमांक देखील अपडेट केला जाऊ शकतो. नंबर टाकल्यानंतर तुमच्यासमोर एक कॅप्चा दिसेल, तो एंटर करा आणि प्रदान पर्यायावर क्लिक करा आणि त्यानंतर तुमचा नवीन मोबाईल नंबर टाकून तुम्ही त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर अपडेट करावा लागेल. अशा पद्धतीने तुम्ही नंबर सुद्धा अपडेट करू शकता. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही नंबर सुद्धा अपडेट करू शकता. PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला तुम्ही भेट देऊ शकता. भेट दिल्याच्या नंतर आपण आपल्या सुरुवातीस दिसेल न्यू फार्मर म्हणजे न्यू रजिस्ट्रेशनचा पर्याय दिसेल. सुरुवातीला दुसरा पर्याय आपल्या कामी आहे ते म्हणजे OTP EKYC OTP बेस्ड तिथे करावी. ती अधिकृत वेबसाईटला भेट दिल्याच्या नंतर आता एकंदरीत मित्रांनो PM किसान योजनेचा हप्ता जो आहे 5,000 रुपयाचा येणार का 4,000 रुपयाचा एकंदरीत आपण समजून घेऊ. तर एकंदरीत मित्रांनो PM किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा 18 हप्ता 2,000 रुपयाचा आलता. एकंदरीत 4,000 रुपये आलते, पण येणारा हप्ता 5,000 रुपयाचा येऊ शकतो कधी तर जाणून घ्या. जेव्हा PM किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या हप्त्यामध्ये जर वाढ झाली तर एकंदरीत 5,000 रुपये दोन्ही योजनेचे येऊ शकतात, शक्यता आहे. कारण की हप्त्यामध्ये जर वाढ करण्यात आली तर मित्रांनो नक्कीच 5,000 रुपये येऊ शकतात. असं काही नाही तर मित्रांनो 5,000 रुपये येऊ शकतात कधी तर हप्त्यामध्ये वाढ झाली. आणि हा निर्णय जो आहे ते अर्थसंकल्पामध्ये होण्याची दाट शक्यता आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये हा अर्थसंकल्प होणार आहे. त्यामध्ये हा PM किसान योजनेमध्ये हप्त्यामध्ये वाढ असा निर्णय होऊ शकतो. तर एकंदरीत 5,000 रुपये येऊ शकतात आणि 19वा जो हप्ता आहे तो लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर मित्रांनो लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा 19वा हप्ता व 6वा हप्ता PM किसान योजनेचा दोन्ही हप्ते मिळणार आहेत. तर एकंदरीत मित्रांनो आपल्या YouTube चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करा. धन्यवाद. जय शिवराय.